नमस्कार मंडळी. आपण राजकारणाच्या दृष्टीनं मुलाखती घेतल्या, पण आज ग्राउंड रिपोर्ट करतो आहे. मी आलो आहे त्यासाठी काटेवाडी, तालुका बारामती, हे जिल्हा पुणे येथे. बारामती म्हटलं की महाराष्ट्राचं जे राजकारणाचं क्षेत्र या तालुक्याभोवती फिरत असतो. तर बारामतीमधील एक महत्त्वाचं काटेवाडी, यातूनच महाराष्ट्राला सर्व परिचित चेहरे मिळाले. तर काठेवाडीच्या लोकांच्या मनात काय आहे, कशा पद्धतीने इलेक्शन पाहत आहे आणि त्यांच्या मनातील कौल काय, हे सगळं आज पाहूया. चला मग या माझ्याबरोबर. तर मित्रांनो, तुम्ही पाहताय की काठेवाडी पाहिलं तर एक चांगलं एक विकासाच्या मुद्द्यावर वसलेलं गाव आहे. भरपूर पद्धतीनं विकास झाला आहे. तर काय काय नागरिक आहेत तिथं बसलेले असतात. हो, नमस्कार. हो, नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? सुनील काळे. कसं आहे आज वातावरण एकंदरीत? चांगलं आहे. उन्हाळा आहे, मस्तपैकी ऊन लागतंय. नाही हे झालं मग आपलं राजकीय वातावरण म्हणतोय, रेग्युलर वातावरण. राजकीय वातावरण बी चांगलं आहे. कसं आहे? दोन्ही बाजूनी समान समान काय वाटतंय तो गावातून. होय, पण एक स्थानिक आपण ग्रामस्थ म्हणून थोडं म्हणजे असं द्विधा मनस्थिती झाली का? नाही झाली नाही झाली तुझा मनस्थिती व्हायचं काय कारण आहे? नाही का? नाही. होय, पण काय कसं पाहता तुम्ही आता? कसं आहे, शेवटच्या टप्प्यात आता इलेक्शन म्हणजे दिवस राहिले आणि इलेक्शन होईल. हां, तुमचं ठरलंय का अगोदरपासून कोणाला द्यायचं? पहिल्यापासून ठरलं. होय, हे जो पक्षफुटी झाली किंवा काय, हां. ह्याचा काय परिणाम नाही? नाही काय परिणाम. नाही का? आणि साहेबांच्याच मागे पहिल्यापासून. पण साहेब कोणाला मानता हे माहित नाही. साहेब नक्की साहेब कोण? शरद पवार. काय काय सांगाल काटेवाडीत कशा पद्धतीनं झाली सुधारणा, काय झाली दिसतंय? पण मी एक नागरिक म्हणून मी तुम्हाला विचारतो. झाली की सुधारणा. तुम्ही काय सांगाल दादा? तुमचं नाव सांगा. प्रशांत काटे. होय, प्रशांत एकनाथराव काटे. तुम्ही तर बॅच लावलाय NCPचा. हो, मग काय होय, कसं यंदा वार आहे इकडे? वार सगळं घड्याळाच्या बाजूने. म्हणजे पहिल्यापासून मी घड्याळाच्याच बाजूने होतं आणि आत्ता बी घड्याळाच्याच बाजूने. होय. आणि अजितदादांनी जो केलेला तालुक्यातला विकास, तालुक्याच्या बाहेर बी केला आहे, पण जास्त प्रमाणात तालुक्यात केला आहे. आणि आमच्या गावात जो झालेला विकास आहे, वहिनीसाहेबांनी, आदरणीय वहिनीसाहेबांनी केलेला विकास, ह्याच्यामुळं पूर्ण गाव त्यांच्या पाठीशी आहे. आणि वहिनीसाहेबांनी हे विकास करताना कधीच असं डोक्यात धरलं नाही की बाबा त्यांना कुठंतरी इलेक्शनला उभं राहावं लागल किंवा असं काय त्यांच्या डोक्यात नव्हतं. पण अचानक त्यांना उभं राहावं लागलं. तर अचानक जरी उभ्या राहिल्या असल्या तरी सगळं गाव त्यांच्या पाठीशी ठामपणे आहे. तसंच तालुका बी त्यांच्या पाठीशी, दादांनी केलेल्या तालुक्यातल्या विकासामुळं त्यांच्या पाठीशी ठामपणे आहे. पण आता जे पक्षफुटी झाली त्याचा परिणाम आपण स्थानिक जे नागरिक असतो त्यांच्यावर होतो का? म्हणजे कसं आहे, आता ते तुमचे मित्र आहेत, एकत्र आपण बसत असतो, तर होतो ना परिणाम? होणारच की. हो, परिणाम होतो की तसं. पक्षपोटी झाली त्याचा परिणाम अवश्य सगळ्यांकडे होतो. कारण पहिलं एकत्रच ह्यांनी काम केलेलं आहे आणि आत्ता एक 7-8 महिन्यापूर्वी त्यांचं हे झालं, तरी पक्षपोटीमुळं तसा परिणाम होतो. पण शेवट इथं वहिनीसाहेबांना आणि दादांना मानणारा वर्ग जादा आहे. कारण दादा ग्रासरूटपर्यंत काम करतात, अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचतात. प्रत्येक गावातल्या वाड्या वस्त्या दादांना माहिती आहेत. आणि दादांना प्रत्येक ठिकाणी कुठं काय काम आहे आणि कुठं विकास निधी टाकला पाहिजे हे सगळं दादांना माहिती. त्याच्यामुळं दादांनी त्या पद्धतीने कामं केलेली आहेत आणि नियोजनबद्ध कार्यक्रम असल्यामुळं काही अडचण येणार नाही असं मला वाटतं. तुम्ही काय सांगाल? तुमचं नाव? नमस्कार, मी मिलिंद काटे, काटेवाडी उपसरपंच. काटेवाडी गावामध्ये साधारणतः सुनेत्राबाईंनी यांनी 2000 सालापासून स्वच्छता अभियानचं काम सुरू केलं आणि ते आज 2024 म्हणजे 24 वर्ष त्यांनी ह्या गावात काम केलं आहे. आणि अजितदादांच्या माध्यमातून ह्या गावाला पूर्ण निधी मिळालेला आहे. पूर्ण गावाचा कायापालट सुनेत्राबाईंनी आणि अजितदादा यांच्या माध्यमातून झाला आहे. 2006-07 साली महाराष्ट्र राज्याचा
तंटामुक्ती तुमचं हागणदारी मुक्त असेल, ग्रामस्वच्छता अभियानचा महाराष्ट्र राज्याचा प्रमुख पुरस्कार आदरणीय सुनीताबाईंच्या मार्गदर्शनाखाली गावाला मिळालेला आहे. आणि पूर्ण गावात अंडरग्राऊंड ड्रेनेज असतील, सिमेंटचे रोड असतील, शौचालय 100%. आणि ह्या शौचालयाला आरोग्य मंदिर हे नाव देण्याची संकल्पना पण सुनीताबाईंचीच. आणि दुसरा एक क्रांतिकारक आता जो राज्य शासनाने निर्णय घेतला की मुलाचं नाव, आईचं नाव, वडिलाचं नाव आणि त्यापुढं आडनाव हे ज्या लावायचं आहे, तो निर्णय 2007 साली आमच्या काटेवाडी ग्रामपंचायतने आदरणीय सुनीताबाईंच्या मार्गदर्शनाने घेतलेला होता. आणि त्याच निर्णयाला धरून आता राज्य शासनाने हा निर्णय घेतला की महिलेचं नाव म्हणजे वडिलाच्या अगोदर महिलेचं नाव व्हावं. हा क्रांतिकारक निर्णय वहिनींनी 2007 सालीच आमच्या गावात घेतला होता. आणि प्रत्येक घरावरती महिलेचं नाव वहिनींनीच लावलेलं होतं. बरं, पण मी जसं ह्यांनाही विचारलं, ज्यावेळेस कसं तुम्ही एकत्र म्हणजे पवार कुटुंबीय इथून जाऊन पूर्णागरी आपण म्हणू महाराष्ट्र असेल काय देशाच्या सत्ता केंद्रापर्यंत गेलं, पण हे कुटुंब असं वेगळं होतं. त्यावेळेस स्थानिक लेवलला म्हणजे कार्यकर्ता म्हणून कसं पाहता याच्याकडे, काय विषय असतो? नक्कीच दुःख आहे, कारण आम्ही 4-5 पिढ्या झालं आमच्या की एकत्रच पाहण्यात गेलेलं आहे. परंतु एक आता काय राजकीय परिस्थिती असते की त्याला सामोरं जावं लागतं. हा काही कौटुंबिक विषय नाही, घरगुती विषय नाही, हा राजकीय वेगळेपण आहे. हा राजकीय मतभेद किंवा राजकीय निर्णय आहे. हा काही घरगुती निर्णय नाही की घरातला वाद वगैरे नाही. त्यामुळं फक्त आमची एकच आता विरोधक टीका करतात की दादांना बघायला दिलं तर दादांनी मग पक्ष ताब्यात घेतला. दादा आमची पण इच्छा होती की पवार साहेबांनी, दादांचं म्हणणं काय होतं की तुम्ही मार्गदर्शन करा, ते मी पुढं काम करतो. आणि मग ते साहेबांनी नाही ते केलं, मग त्यामुळे दादा बाहेर गेले. आता वडील मुलाला शेती करायला देतो, मग ती शेती करत असताना त्या मुलांनी शेती चांगली केली तर भविष्य चांगलं चालतं. त्या मुलांनी शेतीच विकली तर काय राहील आपल्याकडे. तसं साहेब जरी दादांना बघायला होत असले तरी दादांनी पण पक्ष वाढवला. 30-35 वर्ष दादांनी पण कष्ट घेतले आणि पूर्ण महाराष्ट्रात पक्ष वाढवला. त्याच्यामुळं आणि ह्या गावचा विकास कुणीही दुसरा एकही कुणी आत्तापर्यंत कुठला 1 रुपयाचा निधी कुणी दिलेला नाही किंवा विकास केलेला नाही. हा विकास फक्त आज सुनीताबाईंनी आणि अजितदादांनीच केला आहे. त्यामुळे हे गाव त्यांनी दिलेल्या कामाची पावती म्हणून आज त्यांना काहीतरी द्यायची वेळ आहे. त्यांनी 25 वर्ष गावाला दिलं आहे, 50 वर्ष गावाला दिलं आहे, आता द्यायची त्यांना वेळ आहे. त्यामुळे हे गाव 100% वहिनी आणि दादांच्या पाठीशी आहे. कसं आहे काठेवाडीतल्या लोकांच्या मनात काय? तुतारी पवार साहेब. कारण विचारधारा पहिल्यापासून आवडते. सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणार साहेब असं. बरं, जसं मी पहिल्यापासून प्रश्न विचारतोय, पक्ष फुटी झाली तर नक्की गावात एक प्रकारचं आपण म्हणतो की घराघरात वेगळे मतप्रवाह व्हायला लागले, तसं झालं का काठेवाडीत झाले. पवार फॅमिलीची विभागणी झालेली नाही, अख्ख्या बारामती तालुक्याची विभागणी झाली. प्रत्येक घरात 2 गट तयार झालेले आहेत. काही स्वार्थपोटी झालेले असतील, पण खरोखर काही साहेबांवर प्रेम करणारे आहेत, काही दादांवर प्रेम करणारे आहेत. त्या घरात खरोखर 2 विभागण्या झाल्यात, 2 मतप्रवाह झालेत. असा विषय आहे. असं काही नाही की फक्त पवार कुटुंब फुटलं आहे. अख्खा बारामती तालुक्यात हेच चित्र आहे, प्रत्येक घर फुटलेलंच आहे. काठेवाडीत आपण पाहिलं तर जसं तुम्ही सांगितलं मत कोणाला आहे ते वैयक्तिक प्रत्येकाचा प्रश्न असतो कोणाला करायचा. पण मला ही सांगा की तुम्ही म्हणताय मत माझं आहे, तुतारीला आहे, अशी कुठली गोष्टी आहेत काठेवाडीत की त्याच्यामुळं आम्ही करतोय? विचारधारा बोलली, पण कामाच्या रूपात काय काय? कुठला विकास? आता समजा दादांकडनं बोललं जातं की विकासासाठी साहेबांची साठ सोडली. असा कुठला विकास करायचा राहिला आहे किंवा असा कुठला विकास आहे किती पवारसाहेब बरोबर असल्या होऊ शकत नाही? MIDC आणली कोणी? शिक्षण संस्थेचं माहेरघर पुण्यानंतर जर कुठलं झालं असेल तर बारामती कोणी आणलं आहे? सगळं हे मेडिकल कॉलेज आणलं आहे. कमतरता कशाची नक्की? साहेबांना सोडून नक्की विकास करायचा आहे कुठला? बरं, माझं कसं म्हणणं आहे की तो जनता तुम्ही खुश ठेवा, राजा खुश असून उपयोगाच नाही. आणि जनता खुश ठेवायची असेल किंवा जनतेला खुश राहायचं असेल तर राजा म्हणजे आमचा पवारसाहेब आहेत आणि त्यांच्या पाठीशी आत्ता खंबीरपणे उभे राहणं ही आमची गरज आहे. कशामुळं ही राजकीय स्थिती उभी राहिली असेल? आता तुमचं निरीक्षण, एक आपण सामान्य घरातील असतो, तुम्ही काय करता व्यवसायानं? शेती करतो. एक शेतकरी वर्ग, एक आपलं सामान्य आपण रोजची कामं करत असतो, पण राजकीय आकलन असतं. कशामुळे हे झालं असेल? नाही आता कसं आहे, काही गोष्टी आहेत सगळ्यांना माहिती त्या, आपण तेवढं मोठं नाही की त्या गोष्टी आपण बोलणं योग्य पण नाही. ते त्याच आहेत, असतील, काही माहीत नाही. अजून काही अंतस्थ गोष्टी असल्या तर सांगू शकत नाही.
पण आमची सगळ्यांची प्रामाणिक इच्छा होती की पवार कुटुंब विभागायला नको होतं. पण ते एक कटू स्वप्न सत्यात उतरल्यासारखं झालं ते, असा विषय झाला ते. तुम्ही बी लावलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, काय सांगाल? त्यांनी सांगितलंच भरपूर. विकास जी म्हणतात ना, विकास म्हणजे काय झाले, इंग्रजाच्या काळामध्ये पाणी इकडं नदी आमच्या काटेवाडीला बारामती तालुक्याला नदी गेलेली, निरा नदी गेलेली आणि करा नदी गेलेली. तर आणि इंग्रजाच्या काळामध्ये त्या काळामध्ये फाट्यांची कामं, कॅनलची कामं इंग्रजांनी केलेली असल्यामुळं पाणी ह्या भागामध्ये भरपूर आहे. गेली 50-55 वर्ष झाले पवारसाहेब राज्यात काम करत आहेत. 4 वेळा मुख्यमंत्री झालं, अनेक वेळा खासदार झालं, मोठे मोठे त्यांना केंद्रातून कृषी खाती मिळाली आणि पवारसाहेबांनी उचला पाण्याला परवानग्या दिल्या. उचला पाण्याला परवानग्या दिल्यामुळं छोटे मोठे शेतकऱ्याला वर पाणी नेता आलं. मोठ्या पद्धतीवर शेती बागायत झाली. बागायत झाल्यानंतर हे डाळिंब असेल, द्राक्षी बागा असतील, ऊस धंदा असतील, अनेक मोठे मोठे पिकं घेतल्यामुळं इथला शेतकरी राजा सुखी झाला. त्या सुखी झाल्यानंतर त्यातनं त्यांना 2 पैसे मिळायला लागले. शेतीत 2 पैसे मिळाल्यामुळं मुलांना शिक्षणं चांगली देता आली आणि शिक्षण घेण्यासाठी पूर्वी पुण्याला जावं लागायचं. पुणे, मुंबई, अनेक ठिकाणी, कोल्हापूर, तुम्हाला नगर, सातारा ह्या भागातून जावं लागायचं. आता इथं शिक्षण संस्था पवारसाहेबांनी आणल्या, त्यामुळे चांगल्या पद्धतीने मुलांना इंजिनिअरिंग असेल, अनेक फार्मसी असेल, अनेक वेगवेगळे शिक्षणाच्या सोयी घेता आली आणि त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीने गावामध्ये विकास झाला. आणि MIDC पवारसाहेबांनी आणले. MIDC आणल्यामुळं लोकांना इथं शिक्षण घेऊन मुलं इंजिनियर झाली, पोरांना इथं नोकऱ्या बी मिळाल्या, नोकऱ्या आल्या आणि त्याच्यामुळं घरामध्ये म्हणजे चांगलं वातावरण झालं. 2 पैसे मिळायला लागलं आणि पवारसाहेबांचं नाव पुढं केंद्रात असल्यामुळं कुठल्या अडचणी आल्या नाहीत. बरोबर. आणि शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय शेतकरी करत आले आणि त्या दुधातून बी आप्पासाहेब पवारांनी गायींचं इथं म्हणजे गायी आणल्या, चांगल्या दुधाच्या गायी, जर्सी गायी आणल्या. त्याच्यातून लोकांना 4 पैसे वाढवून मिळाले. काय पण ती तुम्ही सांगताय, कामं सांगताय, पण एका कुटुंबाची फूट होणं त्याचा मी जसं विचारतोय परिणाम दिसतोय का गावावर? त्यांनी सांगितलं पूर्ण तालुकाच विभागला गेला, तसा तुमच्या नजरेत आहे का? पूर्ण म्हणजे चित्र वेगळं झालंय का? झाले ना. लोकांनी काय केलेलं आहे, लोक म्हणजे जे तालुक्याची जी ओळख जी आपण म्हणतो, जे आदरणीय पवारसाहेब, ही पवारसाहेबांना मानणारा वर्ग जास्त आहे. म्हणजे सुरुवात कसं असतं की आपण कसं म्हणतो, झाड लावलं, झाडाचा बुंदा मोठा झाला, त्याच्यावर फांद्या आल्या, पण पवारसाहेबांना लोक विसरणार नाहीत. हां, कारण तर पवारसाहेब म्हणजे एक देव माणूस आहे ह्या बारामती तालुक्यासाठी आणि पुणे जिल्हा असेल, आणि त्यांना विसरणार नाही. लोक काय बोलतात आता की पवारसाहेबांना आता सुप्रियाताई म्हणजे पवारसाहेब आणि पवारसाहेब म्हणजे सुप्रियाताई. आज खासदारकीला काय बदल होणार नाही, उद्या आमदारकीला काय जी काय काळ सांगेल त्याच्यावर विषय होईल. बरं. तर महिला वर्ग बी महत्त्वाची भूमिका असते आणि विशेष म्हणजे महिला विरुद्ध महिला हा संघर्ष बारामतीत होतो. कशा पद्धतीनं पाहता? पहिल्यांदा म्हणजे राजकीय संघर्ष आहे, जरी कौटुंबिक नातं असलं तर राजकीय संघर्ष आहे, कसं पाहता? पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव वंदना संजय काटे. मी विविधकारी सोसायटीची संचालिका, माजी उपसरपंच काटेवाडी. मी महत्त्वाचं हे सांगेन की हे आता अगोदर तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, आदरणीय वहिनीसाहेब पहिल्यापासूनच, ज्या वहिनी पहिल्यापासूनच ताईंचाच प्रचार करत होत्या आत्तापर्यंत, आणि त्यांना असं कधीच वाटलं नाही की ही संधी त्यांना मिळू शकते. आणि आम्हाला असं वाटतं की खरंच ही संधी वहिनींना मिळाली ना, ती योग्य मिळाली. कारण आदरणीय वहिनीसाहेबांनी आज 2000 सालापासून काटेवाडीमध्ये ग्रामस्वच्छता अभियान सुरू केलं आणि ग्रामस्वच्छता अभियानच्या माध्यमातून आम्हाला एक महिलांना संधी भेटली बाहेर पडण्याची, आणि योग्य ती वेळ अशी आली की वहिनींनी स्वतःहून काटेवाडीमध्ये ग्रामस्वच्छता अभियानात स्वतःहून खराटा घेऊन स्वतः ग्रामस्वच्छतेला सुरुवात केली. मग त्यामुळं काटेवाडीतील महिलांना घराच्या बाहेर पडण्याची कधीच म्हणजे संधी भेटली नव्हती. मग आज आपोआपच काटेवाडीतील महिला वर्ग बाहेर आले आणि सर्वांनी आदरणीय वहिनीसाहेबांच्या माध्यमातून 2000 सालापासून काम सुरू केलं स्वच्छता अभियानचं. ज्यावेळेस पक्षफुटी झाली, तिकीट डिक्लेअर झालं की वहिनींना की ह्या अशा पद्धतीनं उभे राहतील, पण असतं गावात चर्चा, महिलांची चर्चा काय झाली? आज
आम्हाला इतका आनंद झाला आणि आम्ही आनंद साजरा केला. तो गुढी उभारून आमच्या सरपंचांच्या माध्यमातून आम्ही तो आनंद व्यक्त केला. तुम्ही काय सांगताल दादा, नाव काय तुमचं? विश्वनाथ जाधव. जाधव. कसं कसं पाहताय, कसं आहे वातावरण चांगलं आहे वातावरण, काटेवाडी? चांगलं आहे. कोणाच्या साईड नाही चांगलं म्हणजे? मी वहिनीच्या साईडने, आहे का? सुनित्रा वहिनी. होय का? कामं केले त्यांनी भरपूर, हम्म. गावाच्या स्वच्छता अभियान, हम्म. म्हणजे असे बरेचसे कामं. बरं, पहिल्यापासूनच वहिनींबरोबर होता हो, का हो, पहिल्यापासून. पक्षपोटी झाल्यानंतर? नाही पहिल्यापासूनच आहे. पहिल्यापासून. बरं, बघा मित्रांनो, व्यक्ती मतं देतात. तुम्ही सांगा, या तुम्ही काय करता? मी शेती करतो, प्रथम नागरिक आहे काटेवाडी. सरपंच आहात? हां, सरपंच आहात? हा सरपंचाचा भाऊ आहे मी. बरं हां, बरं. बोला. कसं पाहताय एकंदरीत पक्षपुटी झाली, त्याच्यानंतर उमेदवार डिक्लेअर झाले, घरातीलच उमेदवार एका समोर आले, त्यातून नक्की तुमची अशी जसं मी पहिल्यांदा बोललो द्विधा मनस्थिती झाली का, हे का ते? 100% द्विधा मनस्थिती. कारण ह्याच्या आधी कसं व्हायचं की शेवटची सभा एक व्हायची आणि ह्याच्या आधी आम्ही साहेबांचाच किंवा सुप्रियाताईंचाच प्रचार करत होतो. पहिला नारळ कण्हेरीत फुटायचा आणि शेवटची सभा फक्त बारामतीत व्हायची. ह्याच्या व्यतिरिक्त ह्यावेळेस काही नाही. परंतु आता अशी परिस्थिती आली की म्हणजे आता दोन्हीतला एक कुठला तरी निवडायचा आहे आणि हा निवडत असताना शेवटी वेळ तशी आली ना. मग आपलं भविष्य कुणाकडे आहे किंवा आपल्या विकास कुणाकडे आहे किंवा कामं कुणी केलेत हे तर म्हणजे महत्त्वाचं आहे ना. त्यामुळे हे मनाशी ठरवले तुम्हाला? 100% मनास ठरवलं आहे आणि या ठिकाणी सुनेत्राबाईंनी चांगल्या मतांनी निवडून येणार. कारण त्यांचं काम बोलतं आहे, दादाचं काम बोलतं आहे. दादा सकाळी 6 वाजल्यापासून एवढं रात्रंदिवसात झटत्यात बारामतीसाठी, अख्ख्या महाराष्ट्रासाठी. वहिनींचं सुद्धा एवढं म्हणजे थोडक्यात सांगू शकत नाही, एवढं मोठं काम आहे वहिनींचं सुद्धा. कोट्यवधी निधी येतो आहे आणि आज जी काटेवाडीची जी ओळख आहे ते पूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देशात सुद्धा अग्रगण्य स्थान जर काटेवाडीला कोणी दिलं असेल तर ते वहिनी साहेबांनी दिलं आहे ना. हे नाकारूच शकत नाही. कारण आज एवढ्या ठिकाणी महिला आपल्या सरकारी दवाखाना असेल, आमचे शाळा बघा, हायस्कूल बघा, कॉलेजसारखे एवढे मोठे आहेत. हे ते 20,000 लोकसंख्येला पाणी पुरेल एवढं 12 कोटी रुपयाचं निधी आणून त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे विकास आणि विकासालाच प्राधान्य आणि दादाचंच भविष्य लोकांना पण महत्त्वाचं. असं म्हटलं जातं की पवार साहेबांनी म्हणजे मुहूर्तमेढ ही तरवली, त्याच्यानंतर सगळं उभं झालं. तर पवार साहेबांनी काय केलं काटेवाडीसाठी, असा प्रश्न होता. नाही, जरी पवार साहेबांनी मूर्त रवली असेल आणि राजकारणात दादांना जरी आणलं असेल तरी शेवटी जरी एखाद्याला जर कुणाकडे कारभार दिला तर तो मुलगा बी तेवढा कर्तृत्वान पाहिजे. स्वतः दादा एवढं कर्तृत्वाने किती ते तर ना करू शकत नाही ना आपण. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या ह्याच्यावर हिमतीसुद्धा एवढं पक्ष वाढवून जप घेतले. आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो, ज्यावेळेस राष्ट्रवादीचे सगळ्यात जास्त आमदार आलते त्यावेळेस किती संधी होती मुख्यमंत्री बनायची. त्यावेळेस बी डावललं गेलं मुख्यमंत्री दादांना होण्यासाठी, म्हणजे बेंड लावून दादा मुख्यमंत्री झाले असते. ही तर वस्तू तिथे आहे. त्याच्यानंतर परत 80 तासात सरकार बनवलं, दादांना पुढं केलं साहेबांनी. त्यावेळेससुद्धा परत काढून घेतला आणि परत म्हणजे तोंडाला पाडलं. मग हे वारंवार ज्या अशा घटना घडतात हे चुकीचे आहेत. प्रत्येक वेळेस दादालाच विलन करायचं हे बरोबर नाही. आणि दादांचं सुद्धा आता वय किती 60-65 वर्ष आहे. आणि मला सांगा की एवढ्या हे दादांचं किती करते अजून 10 ते 15 वर्ष, अजून दादा 20 वर्ष ही करतील, किती करणार आहेत. मग आमच्या साहेबांना विरोध नाही. साहेब आमच्या देवस्थानी आहेत, फक्त साहेबांनी मार्गदर्शन करावं एवढीच आमची अपेक्षा आहे, बाकी काही नाही आहे. मित्रांनो बघा, इथली जी मतं खूप महत्त्वाची आहेत. कारण जवळून पाहिलेलं असतं जे महाराष्ट्रात नेतृत्व उभं राहिलं ते नेतृत्व देशात पोचलं. तर हे नेतृत्व जवळून पाहिलेली लोक आहेत. तर तुम्ही काय सांगाल? पेट्रोल डिझेलच्या किमती भरपूर वाढल्या आणि रोजगार मागला भरपूर, त्यामुळे तो तरी. बाबा नमस्कार, काय नाव तुमचं? माझं नाव मोतीराम रघुनाथ गुप्ते. किती वय आहे? मला 82 चालू आहे. 82. पहिली निवडणुकीपासून आत्तापर्यंत बघितलं असेल. 1939 सालचा जन्म आहे. होय. बरं. म्हणजे 1947 साली 7वा महिना होता तर 3 दिवस तुरुंगात होता. तुरुंगात होता? हां. कशाबद्दल?
बामणाची घरं घरी जाळल्या त्या टायमाला 1947 साली. बरं 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 बरं. मग आता त्याच्या रडायला सुरुवात केली. मग आता काय करायचं, गेलं सोडून नाही चालून. निवांत बसलाय आता. मग नाही म्हणता बसलं. कसं काय आता हे सगळा राजकारण म्हणजे सगळा म्हणते ते काय काय जण म्हणतात गोंधळ होऊन बसलाय. आता त्याच्या ह्याच्या अवलंबून आता गोंधळाला आता काय काय करणार. पण तुमच्या मनाला आम्ही काय बोटं लावणार आहे का? ह्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. आता मला पहिल्या होता म्हणून मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यावर आम्ही कोणाच्यात गेलोच नाही. कोणाला मत कोणाला असणार? आपल्या दादाला मत आहे, अजित दादा, शरद पवार. आता सध्या चालू आहे शरद पवाराचं माझ्याकडे. शरद पवाराचा रेग्युलर फोन माझ्याकडे चालू आहे मतासाठी. म्हणजे आज सध्या चालू आहे, 1-2 दिवसात आहे. बर, कसं काय मग आता तुम्ही राजकीय बदल पाहिले असतील, हे वेगळाच बदल ना? असा बदल कधी अपेक्षित केला होता का तुम्ही? रात्रीचा नाही ना, ह्यो बदल आता राजकारणातील कुटुंब फुटेल, वेगळ्या पक्षात म्हणजे आम्ही ना दुसऱ्याच्या मागं गेलोच नाही अजून. नाही ना. दादाच्या मागं बर. काय आम्ही कुठं जरी झालं ना, आमच्या अडचणी जरी आल्या ना, आता गावाची मोठी मोठी माणसं आहेत, तसं काय नाही पण कुटुंबातीलच एक सदस्य कुटुंबाच्या एका सदस्याच्या विरोधात राहिलेला आहे, हे असं अपेक्षित केलं होतं? काय म्हणता? आम्हाला कुटुंबाला काय करायचं आहे आम्हाला? नाही ना. आम्ही आता खंबीर आहे ते दादा कुटुंबाला असू दे, आम्ही कोण दादा. तुमचा कोण नेता? अजित दादा. आम्ही एकातलंच आहे. हा ना? त्याची काळजी करायची काय करायची. एकच. बरं. कुटुंब काय आता कुटुंबाला मनाला वाटेल ती करायला लागलेत होय. त्यांच्या मनाने. एकच. बरं. काय म्हणताय तुम्ही? काय नाही मी म्हणतो, धनमन राष्ट्रवादी, कुठलं? सयाजी कुंभार, काटेवाड्यातलं मतदान तिथेच होणार. 2 शब्द बोलले, विषय संपला. चौथा स्तंभ मीडियाला म्हटलं जातं, तर असेच पत्रकार आहेत, येथीलच आहेत. नाव काय तुमचं? संग्राम जगताप. कसं आहे काठेवाडीत, कसं वातावरण आहे? काटेवाडीमध्ये म्हटलं तर सुरुवात बघितलं आहे, पूर्ण लोकसभा मतदारसंघाचं च्या दृष्टिकोनातून वेगळं व्ह्यू आपल्याला बघता येईल. पण स्थानिक काटेवाडीतला जर बघितलं आपण, तर काही इथल्या नागरिकांशी मी जेव्हा संवाद साधला, त्यांच्या एकंदर बोलण्यातून आणि त्यांच्या देहबोलीतून जाणवलं की लोकांमध्ये एक विमनस्क अवस्था आहे. म्हणजे एक त्यांना आनंदही आहे की सुनेत्राबाईंनी पवार ह्या पुढे आलेल्या आहेत आणि लोकसभेमध्ये नेतृत्व करण्यासाठी इच्छुक आहेत. कारण त्यांनी इथे स्थानिक पातळीवरती आधीपासून सक्रिय सहभाग घेतला होता. इथे ग्राम स्वच्छता अभियान असेल किंवा काटेवाडीला इको विलेज बनवण्यात त्यांनी पुढाकार घेतलेला. इथल्या महिलांना सोबत घेऊन त्यांनी संपूर्ण महिलांची ग्रामपंचायत सदस्यांची टीम उभी केली होती आणि पहिली अशी ग्रामपंचायत होती की ज्या महिला राज इथे होता आणि त्या महिला सरपंच आणि सर्व सदस्य महिला अशी परिस्थिती इथे निर्माण त्यांनी केली आणि त्यामुळे इथल्या महिलाही पुढे आल्या होत्या. परंतु लोकसभा मतदारसंघाचा विचार करत असताना दुसरीकडे सुप्रियाताई पण संसदपटू म्हणून तिकडे आहेत आणि मुळात पवारसाहेबांनी लोकसभा मतदारसंघामध्ये विविध कंपन्या असतील, उद्योग असतील, वेगवेगळे व्यवसाय, शेतकऱ्यांच्या दृष्टीने पूरक अशी सुधारणा, विकासाची कामं, त्याची पायाभरणी जी आहे ती पवारसाहेबांनी केलेली आहे. त्याबद्दल कोणाचे दुमत इथं नाहीच आहे. आणि एकंदर जर आपण चित्र पूर्ण बघितलं काटेवाडीकरांच्या दृष्टिकोनातनं, तर त्यांना दोघांनाही वेगळं करता येत नाही किंवा त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती इथल्या मतदारांनी. इवन इथल्या नेतृत्व जे आहे, इथल्या नेत्यांच्या भाषणांमधूनही तुम्ही पूर्वीची जर भाषणं काढली तर तुम्हाला दिसेल की इतर ठिकाणी, इतर पक्षांमध्ये जेव्हा दुफळी निर्माण झाली किंवा इतर नेत्यांच्या घराण्यांमध्ये जेव्हा फूट पडली, तेव्हा प्रतिक्रिया देत असताना नेहमी असं बोललं जायचं की पवार कुटुंबामध्ये कधीही हे घडणार नाही. परंतु हे अकल्पित असं काटेवाडीकरांच्या दृष्टीने आणि बारामतीकरांच्याच दृष्टीने एकंदर असं घडलेलं आहे. त्यामुळे बरेच असं दिसतं की एकाच कुटुंबामधले मतदार एका बाजूला, दुसऱ्या बाजूला कल असलेला असे आपल्याला बऱ्याच ठिकाणी तरी काय शक्यता काय वाटते? म्हणजे तुम्ही तर आता पत्रकारमध्ये तिसरा डोळा असतो समाजाचा, कसं पाहता तुम्ही एकंदरीत ह्या वर्षीची निवडणूक? म्हणजे घरातीलच सदस्य समोर उभा आहे,
कसं वातावरण कसं आहे, म्हणजे कोणाच्या दृष्टीनं कसं आहे? आपण काटेवाडीत असलं पण बारामतीच्या दृष्टीनं पूर्ण मतदाराचा जो मतदारसंघ आहे त्याच्या दृष्टीनं कसं वातावरण आहे? पूर्ण मतदारसंघ म्हटलं तर त्याची थोडीशी आपल्याला वेगवेगळा विचार करावा लागेल. म्हणजे बारामतीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीला 1967च्या काळापासून ते 90पर्यंत 1990च्या दशकापर्यंत पवारसाहेबांचा एक खांबी तंबू इथे होता. त्यानंतर त्यांनीच अजितदादांकडे सूत्र सोपवली आणि अजितदादांनी स्वतःचे कर्तृत्वाने त्यांना स्वतःला सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे त्यांची पकड या विधानसभा मतदारसंघावरती जबरदस्त आहे. कार्यकर्त्यांची मोठ त्यांनी बांधलेली आहे. तरुण कार्यकर्ते आहेत, जुने पण त्यांच्यासोबत आहेत आणि सर्व पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते पण आहेत. त्याचबरोबर इतर विधानसभा मतदारसंघांमध्ये जर बघितलं तर दौंडमध्ये 2 गट आहेत. तिथे रमेश आप्पा थोरात आहेत, जे आधीपासून अजितदादांसोबत आहेत. राहुल कुल जे आहेत त्यांचे वडील आधीपासून पवारसाहेबांसोबत होते. नंतर राहुल कुलही राष्ट्रवादीतच होते, परंतु काही कारणास्तव तिथल्या स्थानिक स्पर्धेमुळे ते भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे तिथे 2 गट आहेत. अंतर्गत स्पर्धा असू शकते. आता ते दोन्हीही अजितदादांकडे आहेत. महायुतीचा उमेदवार म्हणून या नात्याने ते दोन्ही इकडे आहेत. परंतु अंतर्गत काय गणित होतील, कार्यकर्त्यांमध्ये काय संभ्रमावस्था आहे किंवा काय क्लॅरिटी आहे, स्पष्टता आहे, ह्यावरती ते निर्भर राहील. दुसरं म्हणजे पुरंदरमध्ये तीच परिस्थिती आहे. जे शिवतारे पूर्वी विरोधामध्ये होते ते आणि उमेदवारीसाठी सुद्धा इच्छुक होते विरोधात लढवण्यासाठी, ते आता तुम्हाला थांबवतो. मित्रांनो बघा, असं प्रचार सभा चालू आहे. म्हणजे प्रत्येक गावोगावी आता रंगत चढलेले आहे. काय दिवस राहिलेत तर मित्रांनो बघू शकता. हो का, अशा पद्धतीनं प्रचार चालू असतो. तर काय होऊ शक्यता आहे महाराष्ट्राला कळू द्या, कसं तुम्ही सगळं म्हणजे अगदी डिटेल सांगताय. जर सांगायचं म्हटलं तर पुरंदरमध्ये मागील वेळी सुप्रियाताईंना लीड होतं. तिथे शिवतारेंचा विधानसभेला पराभव झालेला आहे. त्यामुळे तिथून त्यांना अपेक्षा आहे लीड मिळण्याची सुप्रियाताईंना. दौंडमधून सुनेत्रा पवार यांना लीड मिळण्याची अपेक्षा आहे. बारामतीमध्येही त्यांनी सुरुवातीला तुल्यबळ असं पहिल्यापासून ही म्हणजे लढत आहे, परंतु त्यांनी लीड घेतलेलं काही प्रमाणामध्ये दिसतं आहे. आणि दोन्हीकडूनही अतिशय म्हणजे चुरशीची अतिशय अनप्रेडिक्टेबल अशी ही आहे. आता सुरुवातीच्या ह्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधीपासून जेव्हा निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून इंदापूरमधला बराचसा मतदार जो होता, हर्षवर्धन पाटील यांचा जो पारंपरिक मतदार आहे तो चिडून होता. त्यांचं पूर्णपणे कल हा तुतारीच्या बाजूने होता. परंतु आता हर्षवर्धन पाटील यांचे हे अजितदादांसोबत बैठका आणि हे झाल्यानंतर आता ते स्वतः सक्रिय झालेले आहेत प्रचारामध्ये महायुतीच्या. आणि दुसरीकडे भोरमध्ये दोन्ही बाजूंनी प्रयत्न करण्यात आले, परंतु तिथं सिटिंग आमदार जे आहेत ते थोपटे आहेत. त्यामुळे तिथून लीड मिळण्याची अपेक्षा आहे सुप्रियाताईंना. राहिला प्रश्न खडकवासला आणि मुळशीमधूनही दोन्हीकडून तुल्यबळ अशी परिस्थिती आहे. सुप्रियाताईंना लीड मिळण्याची शक्यता आहे, परंतु खडकवासलामध्ये महायुतीच्या उमेदवाराला आधीपासूनच लीड मिळत आलेलं आहे आणि त्यामुळे तिथून जास्त अपेक्षा ह्यांना आहे. तर ह्या 6 विधानसभा मतदारसंघांमधले एकूण बेरीज काय होते ही प्रोबॅबिलिटी सगळी अनप्रेडिक्टेबल आहे. अटीटटीचा कोणच असं प्रेडिक्ट करू शकत नाही की हा निवडून येईल किंवा हा उमेदवार निवडून येईल. आता तसंच जाहीर सभांमध्ये बघितलं तर सुप्रियाताईंच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अगदी 2.5-3 लाखाच्या मताधिक्याने निवडून येऊ असा दावा केला जातो. दुसरीकडे तसाच दावा सुनेत्रा पवार यांच्याही मतदारांकडून आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता नेमका निकाल काय लागतो हे 4 जूनला पाहणं खरं औत्सुक्याचं ठरेल. दुसरं म्हणजे आणखी एक त्याच्यामध्ये असं सांगता येऊ शकतं की काटेवाडीकरांच्या दृष्टीने जे तुम्ही विचारलं किंवा पवारांचा जो आधीपासूनचा पवार कुटुंबियांना मानणारा जो पहिल्यापासूनचा जो मतदार आहे त्याची आता अवस्था अशी आहे की म्हणजे एक मंदिराचा पाया आणि कळस हे दोन्ही वेगळं करू शकत नाही. मंदिराचा पाया रचलेला आहे पवारसाहेबांनी आणि कळस आहे तो चढवलेला आहे अजितदादांनी. त्यातलं दोन्हीपैकी कुठलंही जरी बाजूला केलं तरी त्याला अर्थ राहत नाही अशी परिस्थिती साधारणतः आहे. तर आता मतदार शेवटी काय कौल देत आहेत हे बघणं औत्सुक्याचं ठरलं. बघितलं खूप वेगवेगळे मतं वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तीने दिली.
चुरशीची होणार आहे लढत आणि शेवटी मतदार राजा ठरवणार आहे. पण या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ कुठेही बघत असाल तरी सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही मतदान करा. तुमचं मत कोणालाही करताय हे तुमचा वैयक्तिक निर्णय असाल, पण लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान जरूर करा. धन्यवाद. बारामती लोकसभा मतदारसंघ